ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उमेदवार सर्व गुणसंपन्न असावा, शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध। सचिन बल्लाळ। तुळे जिल्हा परिषद, हेरे पंचायत समिती व धुळे पंचायत समिती मतदारसंघात धुळे येथे रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। रॅलीनंतर प्रचार सभा घेण्यात आली। या प्रचार सभेसाठी विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे, माजी सभापती शांताराम बापू पाटील, संजय पाटील, गोपाळदादा पाटील, बबनराव देसाई सह मान्यवर उपस्थित होते। या प्रचार सभेवेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, उमेदवार कसा असावा याबाबत ते काय म्हणतात ते पाहू। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। इलेक्शन आलं की चालू होतंय, हे देणं ते देणं सर्वांचं घ्यायचं। माझं स्पष्ट मत आहे, काय असेल ते घ्यायचं, जो तो त्या परिणाम। कारण का जिथं एमआयडीसीच्या ठिकाणी दारूचा धंदा, मटक्याचा धंदा करणारी लोक, जुगाराचा धंदा चालवणारी लोक हे पैसे उधळणार आणि या लोकांचेच पैसे आपण काढून घेणं पण गरजेचं आहे। सर्वसामान्यांना ते पैसे काढून घ्यायचे, पण विकासासाठी ही जी आपली निवडणुकीचं चिन्ह आहे कमळ, भाजपचं चिन्ह आहे कमळ, या विकासाचं चिन्ह आहे कमळ, या कमळाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबावं ही विनंती मी सर्वांना करतो। आपण सर्व प्रमुख आहात, आपल्या गावागावामध्ये आपण ज्यावेळी प्रचार करतो त्यावेळी ही विकास माध्यमही आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवा आणि सर्वात आपापले जे मतभेद आहेत ते मतभेद सगळे करायला ठेवा। लक्षात घ्या, सगळेच आमदार आहेत, शिवाजी भाऊच आमदार आहेत असं नाही आहे। आपण प्रत्येक बूथचा पदाधिकारी आमदार आहे हे पहिला लक्षात घ्या। आपला भाजपवर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार आहे। या आमदारच्या स्वरूपात सर्वांनी हे काम करावं ही विनंती करतो। मित्रांनो, समोरचा उमेदवार त्या ग्रामपंचायतीचा, हलकटी ग्रामपंचायतीचे सरपंच आहे, त्या सरपंचच्या कारकिर्दीत त्याचे घोटाळे, त्याचे नवीन पराक्रम, त्याच्यावर विनयभंग सध्या केसेस दाखल आहेत। त्या गावातील महिला तो सुरक्षित ठेवू शकत नाही, तर या मतदारसंघातील, या तालुक्यातील महिला सुरक्षित कसं ठेवणार? आता काही कार्यकर्ते त्यांचा प्रचार करायला अगदी राष्ट्रवादीचे म्हणून मिळवणार आहेत, पण त्यांनाही भीती आहे की माझ्या घरात माझी मुलगी आहे, माझी सून आहे, माझी आई आहे, तर यांना कसं घरात घ्यायचं हाही त्यांच्यासमोर प्रश्न आहे। तर ह्याही गोष्टी तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात आणि ह्या अशा सामाजिक दृष्टिकोनातून जे दुष्ट लोक आहेत त्यांना ह्या यंत्रणेतून कसं काढून किड्यासारखं काढून टाकता येईल हे हातात सूत्र तुम्ही घ्या, याची जनजागृती करा आणि हे इलेक्शन शाश्वत विकास कामासाठी आपण कसं पूर्ण सक्सेस होऊ। फक्त पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नाही, तर या तालुक्यातल्या या विधानसभा मतदारसंघातल्या 9 जिल्हा परिषद सदस्य, 18 पंचायत समिती सदस्य भरघोस मतांनी निवडून येतील।